नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात सनवार्ता चॅनल. आजच्या मुख्य बातमीकडे वळूया. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 31 डिसेंबरच्या रात्री भारतीय जनसंसदच्या वतीने शेतकरी संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करत रात्रभर लक्षवेध आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध समस्या, हमीभाव, कर्जमाफी, पीक विमा आणि वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले. भारत कृषीप्रधान देश असूनही शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहेत. ही शोकांतिका असल्याचे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. पिकांना वाढीव हमीभाव द्यावा. हमी भावापेक्षा कमी भावाने विक्री झाल्यास भावांतर योजनेत अनुदान मिळावे. जुनी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी मिळावी. अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दिव्यांग शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे 100% अनुदान, मानवी वस्तीत दिसणाऱ्या बिबट्यांना तातडीने जेरबंद करणे, शेतीला कुंपणासाठी अनुदान, तसेच वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वाढवण्याची मागणीही करण्यात आली. सौर ऊर्जा पंपामुळे पाण्याचा वापर वाढत असल्याने शेततळ्यांचे आकारमान आणि अनुदान वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या सर्व मागण्यांची निवेदन मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना पाठवण्यात आले असून आंदोलनाला जाणकार नागरिक आणि तज्ज्ञ व्यक्तींचा पाठिंबा मिळाला आहे. या आंदोलनात अशोक सब्बन, विजय शिरसाट, शिवाजी बेलोटे, भाऊसाहेब सुद्रिक, वीर बहादूर प्रजापती, बाळासाहेब पालवे, सुभाष शिंदे, अशोक भोसले, रवी सातपुते, सचिन खरात, मयूर शंकर पवार, सुनील टाक, सूरज सुधीर भद्रे, आकाश गायकवाड, पोपट भोसले, सोमनाथ आंडागळे, राजेंद्र कर्डिले व जिल्हाध्यक्ष श्री सुधीर भद्रे, ॲडव्होकेट विद्या विजय शिंदे, रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, आकाश गायकवाड, संतोष गुंड हे सहभागी झाले आहेत. अधिक माहितीसाठी सनवार्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.